नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. खरं तर पिंपरी चिंचवड महापालिका रणसंग्राम 2026ला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे, पण अजूनही अनेकांना उमेदवार कोण हेच माहीत नसल्यानं खऱ्या अर्थानं कोंडी झाली आहे ती उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची. प्रत्येक पक्षानं आपली यादी अजूनही जी बहुप्रतीक्षित आहे ती अजून बाहेर नाहीये. त्यामुळे नेमकं आपल्या प्रभागात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असेल हे अजून उमेदवारांनाच माहीत नाहीये. त्यामुळं याद्या लांबणीवर आणि उमेदवार गॅसवर अशी परिस्थिती झाली आहे. आणि याच संदर्भामध्ये आज आपण या लाईव्ह कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत, ज्याचं नावच आहे अर्थात पिंपरी चिंचवडचा धुरंधर कोण, याद्या लांबणीवर उमेदवार गॅसवर. आणि आज या लाईव्ह कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत सहभागी झालेले आहेत भाजपचे अर्थातच प्रवक्ते राजू दुर्गे साहेब, त्यानंतर विजयजी लोखंडे राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे, आणि तिकडे गौरव चौधरी काँग्रेसचे. आता या तिघांनी या कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभाग दर्शवल्याबद्दल मी त्यांचं PCMC न्यूजतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण PCMC न्यूज चॅनल हे पिंपरी चिंचवडमधलं पहिलं लाईव्ह चॅनल आहे, पहिलं डिजिटल लाईव्ह चॅनल आहे आणि हे पहिलं लाईव्ह डिबेट आहे. राजूची सुरुवात करणारे अर्थातच तुमच्यापासून. खरं तर एकीकडे अजूनही उमेदवार कोण हे उमेदवारांना समजेन असं झालंय. तिकडे आमदार शंकर जगताप जे आपले निवडणूक प्रमुख आहेत त्यांनी घोषित केलं होतं की रविवारी म्हणजे काल आम्ही पहिली यादी जाहीर करू, आणि नेमकी त्याच वेळी प्रभाग क्रमांक 1 मध्ये अजित पवारांची सभा लागली. त्यामुळे आता चर्चा अशी सुरू झाली आहे की यादी जाहीर करायचो आणि तिकडे बंडखोरी होऊन अजित पवारांच्या गळाला आयती माणसं लागायची. त्यामुळं कदाचित ती यादी थांबवण्यात आली. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच की याच दरम्यान तुम्ही पैजेचा विडा पण उचललेला आहे. कारण की आमदार शंकर जगतापांनीच हे क्लिअर केलंय की यंदा 128 पैकी आम्ही 125 जागा जिंकणार. मग विकास साने आणि तुम्ही दोघांनीही एकत्रित येऊन एक पैजेचा विडा उचलला. विकास साने असं म्हणतायत की 128 पैकी 125 हे कसं शक्य आहे, मी 1.25 कोटी देईन, आणि त्यांनी तसं चेक पण लिहून दिला. आणि तुम्ही म्हटलेलं आहे मी पण लाख रुपयाची पैज लावतो, आम्ही शंकर जगतापांनी शब्द दिलाय म्हणजे तो खराच ठरवणार. आता मला तुमची पहिली प्रतिक्रिया पाहिजे की नेमकं परिस्थिती आत्ताची काय आहे, उमेदवारांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवलेले. खरं तर हे असं आपल्याला वाटतं की उमेदवार गॅसवर आहेत. बऱ्यापैकी आमच्या पक्षात तर जे उमेदवार असणार आहेत त्यांना तसे क्ल्यू इनडायरेक्टली मिळालेले आहेत की बाबा तुम्ही तुमचं कामाला लागा, आणि ते कामाला लागलेत, ते प्रचार करतायत, फिरतायत, सगळीकडे व्यवस्थितरित्या काम चालू आहे. आता काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की तिथं थोडंसं कॉम्पिटिशन जास्त असते. मग अशा ठिकाणच्या दोन्ही तिन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी वाटतं की बाबा मला मिळणार आहे का त्याला मिळणार आहे, आणि अशा उमेदवारांना थोडंसं उशीर होतो. ही परिस्थिती आहे, आणि ती काय याच निवडणुकीत झाली अशातला भाग नाही. हे मागच्या वेळेस सुद्धा तसंच होतं, आणि मागच्या वेळेस देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ही शिगेला पोचलेली होती. मग त्यामुळं स्थानिक संस्थांच्या निवडणुका असल्यामुळं ही परिस्थिती होते. पण बऱ्यापैकी आमच्याकडं 75% उमेदवार तर कामाला लागलेले आहेत. उरलेले जे आहेत ते आज रात्रीपर्यंत क्लिअर होतील, आणि त्यातूनही काय उरलेले आहेत ते उद्या सकाळपर्यंत क्लिअर होतील. अशा पद्धतीनं आमची यादी उद्या 12 वाजेपर्यंत सगळी क्लिअर झालेली असेल, आणि सगळे उमेदवार आपले आपले फॉर्म भरून आपल्या आपल्या कामाला देखील लागलेले असतील. अशी राजूजी थोडंसं पैजेबद्दल पण सांगा, कारण की आता सध्या सगळीकडेच त्याची चर्चा आहे. तुम्ही जी पैज लावलेली आहे, पैजेचा विडा उचललेला आहे, खरंच 128 पैकी 125 भाजप जिंकेल असा विश्वास आहे तुम्हाला? हे पहा, मुळात भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीच्या अगोदर 6 महिने 7 महिने अगोदरपासून अब की बार सौ पारचा नारा, म्हणजे जसे आमचे आमदार शंकरभाऊ जगताप हे जिल्हा अध्यक्ष झाले तेव्हापासूनच हा नारा आम्ही दिला होता, आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचं कामकाज हे चालू होतं. आणि ज्यावेळेस आत्ता पूर्ण निवडणुकीच्या तयारीत भारतीय जनता पार्टी आली, आणि या तयारीमध्ये आमदार शंकर जगतापांना ज्यावेळेस
निवडणूक प्रमुख म्हणून पक्षाने घोषित केलं, त्यावेळेस निवडणूक प्रमुख म्हणून कामकाज पाहत असताना संपूर्ण शहराचा जेव्हा त्यांना आढावा त्यांनी घेतला, त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की आपण नुसतं 100 नाही तर 125 पर्यंत आपल्या शीट्स जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे. म्हणून तुमच्यासारख्याच एका चॅनलने त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त केला की आम्ही 125 पर्यंत यावेळेस जाऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी तोच मुद्दा उचलून धरला की जर का 125 पर्यंत गेलो तर आम्ही राजकारण सोडू, आम्ही राजकारण सोडू, आम्ही राजकारण सोडू, असे बरेच लोक म्हणायला लागले. आता मुळात राजकारण संपायचीच वेळ आली आहे सगळ्यांची. त्यामुळे सोडू म्हणणाऱ्यांनी सोडणं किंवा त्याही पेक्षा आम्ही आमचं उद्दिष्ट मोठं ठेवणं यात गैर असं काय? जर आम्ही 125चं उद्दिष्ट ठेवलंय तर त्यात इतर विरोधी पक्षांना चुकीचं वाटण्याची गरजच काय? ते आमचं उद्दिष्ट आहे ना, आमच्या नेत्यांनी ठेवलेलं उद्दिष्ट आहे. आणि आमच्या नेत्यांनी जे उद्दिष्ट ठेवलंय ते पूर्ण होण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे, आमचे आमदार महेशदादा लांडगे, आमचे आमदार अमित गोरखे, आमचे आमदार उमाताई खापरे, आमचे सगळे पदाधिकारी, सगळे आमचे नगरसेवक, सगळे आमचे कार्यकर्ते त्या दृष्टीने कामाला लागले. पण राजूजी सर, मला एक म्हणायचं की असं वाटत नाही की 128 पैकी 125 म्हणजे जरा अतिच होतंय? म्हणजे इतर पक्षांनी फक्त 3च जागा जिंकली. अहो मला सांगा, आम्ही जर 125चं उद्दिष्ट ठेवलं तर आम्ही कुठंतरी ते त्याच्या आसपास जाण्याचं हे होईल ना. 125 मिळणार नाहीत हे ऐका ना, मी काय म्हणतोय, आम्ही 100 क्रॉस करून 120, 110, 115, 124, 123 इथपर्यंत पोहोचलो म्हणजे काय तुम्ही याच्यावरच वाढणार का? कुठे 125 मिळाल्या, कुठे 125 मिळाल्या, असं नाही ना. बर, पैजेचा विडा तोही त्या एका प्रेसच्या न्यूजच्या चॅनलमध्ये न्यूजवाल्यांच्या याच्यात आम्ही तो घेतला. आम्ही काय म्हणून घेतलाय किंवा आम्ही 125 पर्यंत नक्की जाऊ म्हणून आम्ही विडा उचलला. मग समोरच्यानी तुम्ही 125 वर नाही गेलात तर आम्ही आमचं राजकारण सोडू, तर आम्ही 1 कोटी देऊ, तर आम्ही 2 कोटी देऊ. अहो त्यापेक्षा तुम्ही विडा असा उचला ना की तुम्ही किती जिंकणार आहात, तुम्ही कुठपर्यंत पोहोचणार आहे ते सांगा ना तुम्ही. आम्ही एवढं केलं तर आम्ही हे करू असं नाही. आम्ही आमचं सांगितलंय, आम्ही किती करू, किती स्कोअर आमचा असणार आहे. तुम्ही तुमचा स्कोअर किती असेल तो सांगा ना. तुम्ही तुमच्याबद्दल बोला ना. आम्ही काय बोललोय थोडक्यात तुम्ही याला तुम्ही नाही ना हे केलं पाहिजे साहेब. मागच्या वेळेपेक्षा म्हणजे 77 आणि आता जर आपण 125 म्हटलं तर 48 जागा एक्स्ट्रा आम्ही आता यावेळी जिंकणार. एफर्ट्स आमचा प्रयत्न, आमचा 100% तो प्रयत्न असणार आहे. नक्की. पण मग तसं घडलं असं तर राजकारण सोडून देऊ असे बाकीचे पक्ष म्हणतात, बरोबर? त्यांना असं म्हणायचं कारणच काय, तुम्ही राजकारण कशाला सोडताय? आम्ही तुमच्या राजकारणावर उठलेलं नाहीये. आम्ही काय म्हणतोय की तुम्ही तुमचा आकडा सांगा ना, तुम्ही किती जिंकणार हे सांगा ना, खिलाडी वृत्तीने सांगा ना. तुम्ही तिकट तेवढे जिंकले तर आम्ही राजकारण सोडू. आम्ही तेवढे जिंकल्यावर तुमच्या सगळ्यांचं राजकारण बंदच होणार आहे, नॅचरली ते बंद होणार आहे. आणि तुम्हाला कशाला सोडायला पाहिजे? तुम्हाला तेच पाहिजे, 100% 125 सीट आम्ही जिंकल्या तर तुमचं समोरच्यांचं राहणारच काय? तुम्ही कशाला राजकारण सोडायला पाहिजे? तुम्ही 1 कोटी कशाला द्यायला पाहिजे आम्हाला? तुमचं आपोआप राजकारण सगळ्यांचं बंद होणार आहे. कारण त्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला जर का लोकांनी कौल दिला तर नॅचरली लोकांना तुम्ही नको आहे. पण आणखी एक राजू साहेब मला महत्वाचं म्हणायचं, मग 3 जागांसाठी तरी कशाला तुम्ही 125 वर वाढलाय? 128च म्हणायचं तो विषय संपलाच होता. कशाला 1-2 जागा दुसऱ्यांच्या पदरात पाडताय? हे पहा, आम्हाला काय म्हणायचंय की आम्ही तो नारा दिलाय, आम्हाला जो वाटला तो आम्ही दिला. 3 जागा तरी बाबा विरोधकांना मिळून विरोधी पक्ष नेता आपण ठेवू. आम्ही असं नाही करणार आहे की बाबा 3 पैकी एखादा तरी विरोधी पक्ष नेता. 3 जागांवर विरोधी पक्ष नेता ठेवू ना. तुम्ही म्हणजे पापड लोणचं दिलं. पूर्वी नव्हतं का 60 जागा होत्या, 60 जागेत एकटेच गजानन बाबर असायची आणि ते विरोधी पक्ष नेता असायचे. मग तसंच कदाचित आता होऊ शकतं. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय की 2012 जसं तुमच्या 3 जागा होत्या तशा सगळ्यांच्या मिळून 3 जागा असतील असाच त्याचा अर्थ. तुम्ही हे पहा, पूर्वी असंच होतं,
विरोधकांना जागाच मिळायच्या नाही. आम्हाला फक्त आमचे गजानन बाबर त्यावेळेस विरोधी पक्ष नेते असायचे आणि सगळे यांचेच असायचे. मग त्यात वावगं असं काय? मग यावेळेस तशी परिस्थिती झाली तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय? होऊ शकतं, काही होऊ शकतं ना राजकारणामध्ये. बरोबर, नक्कीच. राजूजी धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमची बाजू मांडलेली आहे. अर्थात आता पैजेचा वेळा पुढे काय होणार आहे कुणास ठाऊक. तुमचे लाख रुपये द्यावे लागणार आहेत का त्यांचे 1.25 कोटी मिळणार आहेत? नक्की. आणि त्यांनी पुढे जाऊन पण म्हटलेलं आहे ते त्यांनी तयारच ठेवावेत. कुठेतरी मी अनाथ आश्रमात आणि इकडे तिकडे ते नक्कीच देईल. हे पहा, ते त्यांनी कुठं द्यावे, काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. मी तर 1 लाख रुपयाची पैज लावली, कारण आम्ही काय उगीच कुठलेही हे असं करणार नाही, अतिशयोक्ती करणार नाही. परंतु आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोललोय. आता तुम्ही किती रुपयाची पैज लावता, तुमचे पैसे किंवा तुमची कमाई याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाहीये. तुम्ही लावू शकता 15 वर्ष 20 वर्ष तुमची सत्ता, म्हणजे जशी महापालिका स्थापन झाली तशी आता मागची 5 वर्ष सोडली तर तुमचीच सत्ता होती ना. कालच अजितदादा म्हणालेत ना की प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, ठेकेदारांना पोसण्याचं काम केलेलं आहे. नाही, ठीक आहे ना. आता अजितदादांनी काय बोलायचं हा अजितदादांचा प्रश्न आहे. आम्ही काय करायचं हा आमचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या कामाने उत्तर देतो आणि आमचं काम अशा पद्धतीचं आहे की त्याच्यावर लोक भरभरून आम्हाला मतदान करतायत. बरोबर. आणि लोकांनी आम्हाला मतदान केल्यानंतर इतरांच्या कोणाच्या पोटात आता मी पुढे चर्चा नेणार आहे. अर्थात मला आता पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणारच अगदी शेवटच्या कॉलला. विजयजी, खरं तर दादांचं काल पहिलीच सभा प्रभाग क्रमांक 1 मध्ये अर्थातच ज्यांनी पैजेचा वेढा उचलला तेच विकास साने आणि बाकीचे सगळे त्यांचे पॅनलचे त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवार होते. मला एक विजयजी असं म्हणायचंय की भाजप पहिली यादी डिक्लेअर करायला घाबरतय का? काय मला सांगता येईल? कारण की त्याच पक्षानं पहिल्यांदा असं म्हटलं होतं की आम्ही रविवारी डिक्लेअर करणार. तुमची धास्ती घेतली त्यांनी? हे पहा, PCMC न्यूजचं सुरुवातीला मी स्वागत करतो की एक चांगल्या पद्धतीची चर्चा आपण या ठिकाणी घडवून आणलेली आहे. माझे सहकारी मित्र राजू दुर्गे यांनी या ठिकाणी मांडलं. हे पहा, पैंजा विडा उचलणे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो. खऱ्या अर्थानं ह्या शहराचा विकास व्हायला पाहिजे. ह्या शहरातल्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत, चांगले रस्ते मिळायला पाहिजेत, चांगली लाईट, चांगले या ठिकाणी साफसफाई व्हायला पाहिजे. याच्याकडं लक्ष देण्याची जरूर आहे असं मला या ठिकाणी वाटतं. हो, पण विजयजी पहिल्यांदा त्यासाठी उमेदवार घोषित व्हायला पाहिजेत. तुमच्याकडनं तरी कुठे उमेदवार घोषित झाले? तुम्ही जे म्हणालात की आमचे जे काही मित्रपक्ष आहेत ते आम्हाला घाबरतात का? नक्कीच घाबरतायत. काल जी आमच्या पालकमंत्री अजितदादांची सभा झाली त्या सभेच्या नंतर मला या ठिकाणी जाहीरपणे सांगायचंय की या शहरातलं सगळं राजकारण बदलून गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं का यादी बाहेर काढणार दादा दिसले लगेच यादी खिशात ठेवली असं म्हणायचं? या मंडळींना त्या ठिकाणी खूप विचार करावा लागला. एक हाती सत्ता घेणार, 125 लोक निवडून आणणार, असं करणार, 3च लोक बाकीच्या पक्षांचे निवडून येणार, ह्या सगळ्या वल्गना त्यांच्या काल फोल ठरलेल्या. विशेष मला आणखी तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की भाजपमध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? जसं आता राजूजींनी सांगितलं की अगदी सुरुवातीला जेव्हा जिल्हा प्रमुख झाले या ठिकाणी शंकर जगताप, तेव्हा त्यांनी अबकी बार सोपार असा नारा दिला. मग शत्रुघ्न काटेंनी पण याच ठिकाणी इंटरव्ह्यू केला, त्यांनी पण. अमित गोरखेंनी सुद्धा त्यावेळी तर स्वतःहून पहिल्यांदा त्यांनी सव्वाशेचा नारा दिला आणि महेश दादा तर अगदी पहिल्यापासूनच म्हणतायत. तर हा कॉन्फिडन्स येतो कुठून भाजपकडे एवढा? देशामध्ये सत्ता भाजपची आहे, राज्यामध्ये मुख्यमंत्री भाजपचे आहे. हे जे पाठबळ आहे हे त्यांना आहेच आहे, याच्यामध्ये आमचं कुठलंही दुमत नाहीये. परंतु काम करणारा नेता आमचा आहे अजितदादा पवार साहेब. सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी त्या स्वतः त्या ठिकाणी जायचं, समजून घ्यायच्या आणि त्याच्यावरती तोडगा काढायचा, हे जे काही काम आहे ते अजितदादांनीच करू जाणं. पण विशेष मला असं म्हणायचं, अजूनही तुम्ही आता तुमची बोलणी झाली आहेत का? काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत, काका पुतण्या तुमचे 2 पक्ष? हो, आजच माननीय आमचे शहराध्यक्ष योगेशजी बल आहेत, त्यांनी एका मीडियाच्या त्या ठिकाणी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. आमचं एकमत झालेलं आहे. आमच्या नेते मंडळींनी ठरवलेलं आहे की पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या आहेत आणि आमच्या राष्ट्रवादीला किती जागा घ्यायच्या आहेत याच्या बाबतीमध्ये एकमत झालेलं आहे. त्यांनी 18 ते 20 अशा जागांचा अंदाज सांगितला. हो. पण मग चिन्हांचं काय? मग ज्यांनी त्यांनी आपापल्या चिन्हावर लढायचं? नाही, आता हे कसं आहे की या ठिकाणी आमचे जे काही वरिष्ठ मंडळी आहेत त्याचा निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील. परंतु खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय हा झालेला आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि नक्कीच मगाशी माझे सहकारी मित्र म्हणाले की आमच्या 125 जागा येतील.
मी या ठिकाणी कुठल्याही आकड्यावर बोलणार नाही साहेब, हं. परंतु या शहरामध्ये आमचं नक्की बहुमत येईल, एक हाती बहुमत येईल असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. संख्येच्या बाबतीमध्ये, पैंजेच्या बाबतीमध्ये, विड्याच्या बाबतीमध्ये आम्ही काही बोलत नाही, परंतु या शहराचा विकास व्हायला पाहिजे असं आमचं प्रांजळपणे मत आहे. नक्कीच. मी गौरवजींकडे जाणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. गौरवजी, खरं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या शहराध्यक्षांनी काँग्रेसकडे पाठ फिरवले. भले ते प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा नाही दिला, पण शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण परवा त्याच्यावर मी एक कार्यक्रम पण केला होता की काँग्रेसचे शहराध्यक्ष नाही थाऱ्यावर आणि काँग्रेस बिचारी वाऱ्यावर. आत्ता अशी परिस्थिती आहे की निर्णायकी जी अवस्था झालेली आहे आणि निर्णय घ्यायचा आहे, त्याचवेळी शहराध्यक्ष उपस्थित नाहीयेत. खरं तर प्रश्न असा आहे की अशा वेळी सेनापती जर गेला तर सैन्यांनी काय करायचं? कसं आहे सर, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये अशी पडझड किंवा अशी स्थिती प्रत्येक वेळी येते. हे काही काँग्रेसचं नाही, हे अनेक अनेक वेगवेगळ्या पक्षांमध्ये देखील आहे. आणि राहिला प्रश्न काँग्रेसची स्थिती असं का, तर ते मीडियाला काँग्रेसचं काय दुखणं आहे हा प्रश्न राज्यभरापासून तर अगदी शहरामध्ये पर्यंत देखील आहे. आमच्या पक्षाला मागच्या 2 दिवसापूर्वीच 140 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यामुळे काँग्रेस जी संपवण्याची भाषा भारतीय जनता पक्षाकडून अनेक दिवसापासून होत होती की काँग्रेस हटावं म्हणून, ते अजूनही काँग्रेस त्या स्थितीमध्ये आणि जास्त उभारी घेण्याचा प्रयत्न करते. राहिला प्रश्न शहराचा, तर तो हा संघटनात्मक विषय आहे, राजीनामा आणि हा. पण आताची जी स्थिती आहे शहर काँग्रेसची ती अतिशय चांगली आहे, कारण याच्यामध्ये प्रदेशचे जे उपाध्यक्ष आहेत मोहन जोशी, त्या शहरामध्ये या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. याच्यासोबतच आमची एक समन्वय समिती तयार केली आहे. शहराचे 2 वरिष्ठ उपाध्यक्ष, तिघी ब्लॉकचे अध्यक्ष, असे सगळे मिळून सगळे आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना माहिती देत आहेत. मित्र पक्षांची काही आमची चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे गवताची फांदी जरी हलत असली, की गवत हलत असलं तरी देखील त्याचे मुळे हे खालपर्यंत आहेत. आणि ह्या शहराला जी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, त्या 4 गावांपासून ही महानगरपालिका स्थापन झाली आणि तिचं एवढं मोठं वलय जे निर्माण केलं, याच्यामध्ये निश्चितपणे काँग्रेसचाच हात आहे. आजही शहरामध्ये जी इतरत्र नेते इतर पक्षामध्ये आहेत, हे सगळे काँग्रेसच्या मुशीत किंवा त्यांना नेतेपण जे शब्द लागला आहे, जे विशेषण लागलंय, ते देखील काँग्रेसच्या काळामध्येच लागलेलं आहे. अगदीच बरोबर आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की विजयाचे शिल्पकार म्हणून आपण ज्यांना म्हटलं, लक्ष्मण जगताप, ते देखील काँग्रेसमधूनच पुढे आले. पण मला एक असं तुम्हाला म्हणायचं आहे, आत्ताच तुम्ही म्हणालात की मीडियाचं काय दुखणं आहे आणि काय वगैरे सगळं. मला एक प्रश्न पडला, अजून आपल्याला 2017 ते आत्ताचा जर प्रवास बघितला तर 9 वर्ष झाली. पण 9 वर्षात आपल्याला जी संघटनात्मक बांधणी काँग्रेसची करायला हवी ती करता आली का, हा प्रश्न काँग्रेसवाल्यांनी स्वतः पहिल्यांदा आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कारण 2017ला आपल्याला भोपळा देखील फोडता आला नाही. आणि आत्ता तुमच्याकडे सर्वात मोठं आव्हान आहे की खरं म्हणजे खातं उघडण्याचं. कारण की आत्ता पहिल्यांदा किमान आपण जागा किती मिळवणार आहोत याच्यावर तुम्ही त्यासाठी मंथन करणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे अगदी 86ची जी निवडणूक होती त्यावेळी तुम्ही 26 जागा मिळवल्या आणि काँग्रेस सत्तेत आला. नंतर दुसरं बघितलं तर तुम्हाला 33 जागा मिळाल्या आणि मग अपक्षांच्या साथीने तुम्ही सरकार बनवलं. 97ला तुम्ही त्या ठिकाणी 46 जागा मिळवल्या, सर्वात मोठा पक्ष बनला. मग मात्र 2002 मध्ये, कारण की मध्ये 99ला शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, राष्ट्रवादीची स्थापना झाली, मग 33 जागा मिळाल्या आणि मग राष्ट्रवादी सोबत तुम्ही सत्तेत गेलात. पुढची अवस्था इतकी भयानक झाली, मग त्यामध्ये 7 आणि 12 जर आपण बघितलं तर 19 आणि 14 अशा जागा तुमच्या झाल्या. विरोधी पक्षनेता भले तुमचा असला तरी 17ला तर तुम्हाला 0 जागा मिळाल्या. मला असं म्हणायचंय, शिक्षण मंत्री म्हणजे माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे रामकृष्ण मोरे, जोपर्यंत काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं तोपर्यंत काँग्रेस एक म्हणतो ना आपण ताकदवर होती पिंपरी चिंचवडमध्ये. शरद पवार गेले, रामकृष्ण मोरेंचं दुर्दैवी निधन झालं, सुरेशभाई कलमाडींनी थोडं लक्ष घातलं, हर्षवर्धन पाटलांनी लक्ष घातलं, पण त्यातही काही फारशी उभारी आली नाही. आता तर उतरती काळ आली. त्यात शहराध्यक्षांनी राजीनामा देणं आणि आता उमेदवार काँग्रेसकडे कोण आहेत, यादीत काय कुणाची नावे येणार आहेत, बरं कुणासोबत आघाडी युती होणार आहे, हे गुलदस्तात आहे सगळं. मग कसं समजणार की काँग्रेस यावेळी काय करणार आहे? आता याचं उत्तर तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की ही जी पडझड का झाली, तर याच्यामध्ये असं आहे की प्रामुख्याने जी नेते काँग्रेसचे होते, ज्याच्यामध्ये मग अगदी खासदार साहेब श्रीरंगाप्पा बारणे असतील, भाऊसाहेबजी भोईर असतील,
त्याच्या आधी ही जी सगळी लोकांकडे नेतृत्व होतं, ती लोक जी संघटना बळकट होती त्यावेळी ते पक्षांतर केल्यामुळे साहजिक आहे की लोकप्रतिनिधी अन्य पक्षात गेल्यामुळे त्या ठिकाणी ती जागा हो, पण रिकामी झाली. एखादा गेला तर तेवढाच ताकदीचा परत उभा पण करायला पाहिजे ना. निश्चित ती जी इच्छा ते जे आहे ते ह्या काळामध्ये चालू आहे. काँग्रेसने काय केलंय, अनेक आंदोलनं मागच्या काळामध्ये केली आहेत, अनेक संघटनात्मक बांधणी देखील काँग्रेसच्या या ठिकाणी झालंय. आजही तुम्ही बघा, वैचारिक आणि चांगल्या पद्धतीने काम करणारी अनेक तरुण मंडळी, महिला ह्या देखील काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि यांच्यामधून एक नेतृत्व पुढच्या काळामध्ये निश्चित तयार होईल, ही तर आम्हाला शाश्वती आहे. नक्कीच गौरवजी, तुम्हाला खरं म्हणजे शुभेच्छा. काँग्रेसनं खरंच यावेळी पुन्हा एकदा जो राष्ट्रीय पक्ष म्हणून आपण ज्याला म्हणतो, सर्वात पहिला पक्ष म्हणून त्याची ताकद आहे, पण आज पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला खातं उघडण्याचं आव्हान आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित काहीतरी तरुण मंडळीहून काहीतरी काम कराल काँग्रेससाठी पुनर्जीवित करण्यासाठी, अशा आशा बाळगायला हरकत नाही. निश्चित नक्की. मी राजू साहेबांकडे येणार आहे. राजू साहेब, आत्ताच आपण दोन्ही पक्षांच्या भूमिका ऐकल्या. अर्थात मला इतकंच म्हणायचं आहे की भाजप नेहमी दूरदृष्टी ठेवून वागणारा पक्ष असं त्याकडे म्हटलं जातं आणि जास्तीत जास्त ताकदीनी म्हणजे 24/7 पाणी नाही देऊ शकलो, पण 24/7 पॉलिटिक्स आम्ही मात्र चांगलं करतो, हे का भाजपनं दाखवून दिलेलं आहे. पण आज अशी अवस्था आहे की अनेक भाजप नेत्यांच्या पाट्यांवर अक्षरशः ना पडदे लावलेत, झाकून ठेवलेत. का तर उद्या जर तिकीट नाही मिळालं तर आपल्याला दुसरीकडे जायला बरं. नाही, असं नाही आहे. म्हणजे ते पडदे जे लावलेत, पाट्याच्या हे केल्या, त्या आचारसंहितेत हे येऊ नये म्हणून केलेले आहेत. म्हणजे आचारसंहितेला चालत नाही चिन्ह आणि हे, त्यामुळे आचारसंहितेच्या लोकांनी येऊन ते केलेलं आहे. आता दुसरं महत्त्वाचं की तुम्ही म्हटलात की दुसरीकडे जाण्यासाठी प्रयत्न वगैरे, हे बघा, जे मूळ भाजपचे लोक आहेत ते तर कुठंच जात नाहीत कोणीच. काय दुसरं, जे नंतर सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत, अशांना सुद्धा, म्हणजे 2014ला भारतीय जनता पार्टीची सत्ता या 2017ला आली. 2014ला लक्ष्मण भाऊ जगताप भारतीय जनता पार्टीत आले. तेव्हापासून भारतीय जनता पार्टीत येण्याचा लोकांचा जो फ्लो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला आणि लक्ष्मण भाऊंबरोबर आलेली जी काही टीम आहे ती आजही भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे. म्हणजे 2014 ते 2026 जवळजवळ 12 वर्ष झालं ही लोक भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहेत. आता जे काही पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ शकते म्हणून या 5-6 महिन्यापूर्वी जे काही ज्यांचे प्रवेश झालेत किंवा जे कोणी आत्ता आलेत, तर यांचं मला माहित नाही की हे आमच्याकडे तिकीट मिळाले नाही मिळाले तर ते पलीकडे जातील का नाही, याचा मला अंदाज नाहीये, कारण ते आत्ताच आलेत ना. भाजपमध्येच काय ओघ लागला एवढा? 800 अर्ज. हे पहा, तुम्ही विचारलेला प्रश्न अत्यंत चांगला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जे काय केंद्रीय नेतृत्व आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं 15वं वर्ष आता, म्हणजे 3री टर्म आहे ही पंतप्रधान पदाची, आणि या 3ही टर्ममध्ये त्यांचं जे काम आहे ते इतकं उल्लेखनीय आहे आणि ते इतकं पारदर्शी आहे की जनता त्यांच्यावर प्रचंड प्रेम करू लागली. काँग्रेस शिवाय इतर पक्षाचा 3ऱ्यांदा पंतप्रधान होणं ही जगातली पहिलीच वेळ आहे आता, म्हणजे भारतातली, सॉरी. आणि त्यांचा चेहरा जो मतं मिळवून द्यायला भारतीय जनता पार्टीला कारणीभूत ठरतो तो आजही तसाच आहे. दुसरं, महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून ज्या स्पीडनं देवेंद्र फडणवीस साहेब यांचा चेहरा पुढे आला, आणि आज तुम्हाला मी सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांशी तुम्ही 1 to 1 बोला, तुम्हाला कळेल इतकी प्रचंड ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये आणि इतकी प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे. कुठलीही गोष्ट ते निगेटिव्ह घेत नाहीत आणि प्रत्येक गोष्ट ती सक्सेस कशी करायची याचं जणू काही त्यांच्याकडे तंत्रच आहे. आणि त्यांच्याकडे पाहून आमचा कार्यकर्ता तर ऊर्जावान होतोच आहे, परंतु नागरिक देखील एक स्वच्छ चेहरा, निष्कलंक चेहरा आणि असं नेतृत्व ज्याला कुठल्याही प्रकारचं भ्रष्टाचाराचं किंवा कुठल्याही प्रकारचं, म्हणजे निष्कलंक असं नेतृत्व हे महाराष्ट्राला
कित्येक वर्षानंतर मिळालेला आहे. म्हणजे राजू साहेब तुम्हाला असं म्हणायचं की या दोघांच्या प्रतिमेकडे बघून लोक Yes. आकृष्ट होतात भाजपकडे. अगदी पण- आकर्षित पण होतात याच- आणि नुसतीच आकर्षित होत नाही तर ती आकर्षित झालेली लोक त्यांचं मतांमध्ये देखील परिवर्तन नक्कीच, पण करतात. आता तुम्हीच स्वतःहून सांगितलं की ती पुन्हा टिकतील न टिकतील हाही मुद्दा आहे. हे पहा, दुसरी गोष्ट मी ऐका पुन्हा ना, ऐका ना. सांगतो, एकच म्हणतो तुमचं लगेच उत्तर देतो मी. हा. ही टिकतील न टिकतील मी काय म्हणतोय, मी लोकांचं सांगतोय. लोक मतदार प्रत्यक्ष मतदार हा त्यांच्याकडे आकर्षित आहे आणि तो त्यांच्या इमेजला, त्यांच्या कामाला, त्यांच्या स्वच्छतेला आणि त्यांच्या प्रतिमेला पाहून मतदान करतोय म्हणजे नक्की करतोय. नक्की. तुम्ही लोकांचं म्हणताय, मी हा. उमेदवारांचं म्हणतोय. विषय उमेदवारांचा आहे की उमेदवार जे आता तुमच्याकडे आलेत, लोक येतात जातात हा विषय वेगळा आहे. जे उमेदवार तुमच्याकडे आता आलेले आहेत तिकिटासाठी किंवा भाजप प्रवेश केलेला आहे, उद्या जर त्यांना तिकीट नाही मिळालं, म्हणजे पक्षप्रवेश झाला म्हणजे तिकीट मिळालं असं होत नाही ना, मग ते त्यांना तिकडे परत जायला मुभा आहे. याचाच अर्थ त्यांना भाजप कशासाठी हवंय. दुसरी गोष्ट आणखी एक ह्यालाच लावून उपप्रश्न, तुमच्या पक्षातनं पण काही जण दुसऱ्या पक्षात गेलेले आहेतच की, मग त्यांना मोदींचं, त्यांना देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आता नकोय का? आमच्या पक्षातून इतर पक्षात गेलेलं एखाद दुसरं उदाहरण असेल, एखाद दुसरं, आणि तेही मूळ भाजपचं नाही, भारतीय जनता पार्टीत तिकिटासाठी येऊन तिकीट नाही मिळालं म्हणून परत गेलं, असं एखाद दुसरं उदाहरण असेल. परंतु आता जे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत, जे निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच आलेले आहेत, यांच्याबद्दल मी कशी काय खात्री देऊ शकतो लगेच? आता भारतीय जनता पार्टीचं ऍव्हरेज म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा आला माणूस की तो भारतीय जनता पार्टीमय होऊन जातो, पक्षावर तो प्रेम करू लागतो. असं टक्केवारीमध्ये जर पाहिलं तर 80 ते 90% लोक हे भारतीय जनता पार्टीमध्ये कायमस्वरूपी टिकून राहतात. आता 10 ते 15% लोक हे केवळ तिकिटासाठी चाललेले असतात, त्यांचं नाही जुळत आमच्या बरोबर, मग अशी जाऊ शकतात. मी त्यांची नाही खात्री देऊ शकत, पण हे प्रमाण अत्यल्प म्हणजे 10 ते 15%च आहे फक्त. बर, नक्कीच. अविजी, मी जरा विजयजींशी बोलतो. विजयजी, मला आता अगदी शेवटचा राऊंड मी घेतोय आणि आता आपण थांबणार आहोत. विजयजी, मला आता असं म्हणायचं की तुम्ही म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आलेला आहात, अर्थात जागा वाटपाचा काही तिढा तोही संपत आलेला आहे असं स्वतः शहराध्यक्ष देखील म्हणालेले आहेत. वाटतंय तुम्हाला यंदा सत्तांतर होईल किंवा राष्ट्रवादीच्या मनात जो सल आहे, 3 टर्म आपण या ठिकाणी जिंकलो होतो, 2002, 2007, 2012 आणि अगदी 2017ला सत्ता भाजपनं हिसकावून घेतली आपल्याकडून. वाटतंय यावेळी तुम्ही ती सल जी काही तुम्हाला आता बोचतीये की यावेळी आपण, दादांचं एक वाक्य आहे की मी सर्वस्वपणाला लावणार, यंदा पिंपरी चिंचवड जिंकून दाखवणार. काय सांगता येते तुम्हाला याबद्दल? खरंय, आपण जे म्हणतात तशी एकदम कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे. राहिला प्रश्न, काही करते इकडचे तिकडं कार्यकर्ते गेले, परंतु आमच्याकडं एकदम शिक्षित स्टाफ आहे. मी 2-2, 4-4 टर्म निवडणुका लढून या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करणारे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत. असा एक कार्यकर्ता आहे की तो पूर्ण पॅनल देखील त्या ठिकाणी निवडून आणू शकतो. आणि म्हणूनच, आणि आमचा नेता सकाळी 6 वाजता उठून नागरिकांच्या प्रश्नासाठी फिरणारा, मला वाटत नाही कोणी राज्यामध्ये दुसरा कोणी. पण मग विजयजी, राजकारणी असा आहे. नेता, जर उमदा नेता, रोखटोक आपण ज्याला म्हणतो दादा किंवा वक्तशीर दादा, मग तुमच्याकडची एक 10-12 माणसं भाजपकडे का गेली? हा देखील एक मुद्दा आहे. मगाशी माझ्या सहकारी मित्रांनी देखील सांगितलं की सत्तेविना ही मंडळी राहू शकत नाहीत. ह्यांना प्रत्येक सत्तेमध्ये त्या ठिकाणी भागीदार व्हायचं मग थोडक्यात भाजपकडे जातात ते सत्तेसाठी जातात, सत्तेसाठीच झाले. म्हणजे मोदींच्या चेहऱ्याकडे बघून नाही, फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून नाही. बघा कसं असतं, संविधानिक पदावरती जी मंडळी काम करतात मोठ्या, त्यांच्या बाबतीमध्ये काही चुकीचं वक्तव्य करू नये, हा एक आपलं एक इथिक्स आहे. परंतु मी जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये बोलायचं झालंच तर खरंच पिंपरी चिंचवड शहरामध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, दादांसारखा जो नेता आहे तो सर्व पक्षांची कामं करतो. इव्हन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दादांकडे गेलेत तरी दादा त्याचा प्रश्न सोडवतात, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेलेत त्याचाही प्रश्न सोडवतात, काँग्रेसचे कार्यकर्ते गेलेत त्याचाही प्रश्न सोडवतात, सर्वसामान्य नागरिक जरी कामं घेऊन गेलेत तरी दादा स्वतः त्यांना भेटतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांचा प्रश्न मार्गी लावतात. एवढं लोकप्रियता दादांची या शहरामध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणूनच ठामपणे आम्हाला विश्वास आहे की ह्या वेळेला, मी मगाशीच तुम्हाला म्हणालो, मी आकड्यावरती बोलणार नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता पिंपरी चिंचवड शहरामध्ये बहुमताने म्हणजे आमचा महापौर होईल इथपर्यंत मी या ठिकाणी ग्वाही देतो, एवढं या ठिकाणी जाहीरपणे मी सांगू शकतो. नक्कीच. गौरवजी,
मला आता अगदी शेवटाकडे, मग नंतर मी आता थांबणार आहे. मला इतकंच म्हणायचं आहे की आता राष्ट्रवादी तिकडे ते म्हणतात की आम्ही आकडा नाही सांगू शकत, पण बहुमतापर्यंत जाऊ, आमचा महापौर होईल. राजू साहेबांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांच्या पक्षानेच म्हटले की 125 पर्यंत आमची जायची ताकद आहे आणि आम्ही ते प्रयत्न करणार आणि जाणारच तिथपर्यंत. मग आता यात काँग्रेस कुठं आहे? आता असं आहे की राज्यात, केंद्रात जे सत्तेच्या आकड्यांवर भारतीय जनता पार्टी जो प्रमुख पक्ष झाला आहे आणि तो त्या सत्तेच्या आकड्याच्या जोरावर इतर पक्षांना गिळंकृत करतोय. ज्याच्यामध्ये मला थोडंसं पाठीमागे जावं लागेल. आता ज्या मागच्या 2 आठवड्यामध्ये पार पडलेल्या ज्या निवडणुका झाल्यात नगरपंचायत, नगरपरिषदच्या, की ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी दमदाटी करून लोकांना माघार घेण्यासाठी काही ठिकाणी भाग पाडले. बऱ्याच ठिकाणी नांदेडमध्ये परवाची गोष्ट आहे की जे काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काही जी लोक मतदान करतील असं वाटलं, त्या लोकांना एकत्रित एका शटरमध्ये, दुकानामध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आलं. म्हणजे एकीकडे प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासनाच्या काही मदतीने असेल किंवा आता तर अनेक पक्ष त्यांच्या पक्षामध्ये तर म्हणजे गुंड देखील प्रवेश करतायत, त्या मीडियावर बातम्या आहेत. तर ह्या सगळ्यांच्या जोरावरून एकत्रित येऊन ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढणं हे काँग्रेस काय किंवा इतर सगळ्या पक्षांना थोडंसं अडचणीचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे नक्की. आणि तुम्हाला आता हां. इनकमिंग आउटगोईंगचा तुम्हालाही फटका बसलाय. हां, अगदी निश्चित. शहराध्यक्षांचे बंधू सद्गुरू कदम देखील भाजपमध्ये गेलेले आहेत. मग या अशा वेळी एक नेतृत्व जे काँग्रेसला लागतं आणि पुन्हा एकदा महापालिकेमध्ये आपल्या पक्षाचा कोणतरी नगरसेवक म्हणून तिथे असावा, तर यासाठी आता काय प्रयत्न, काय स्ट्रॅटेजी? निश्चित यासाठी अतिशय चांगली स्ट्रॅटर्जी आहे. आमच्याकडे चांगला वचननामा आहे आणि ह्या शहराला एकदा शाश्वत आणि म्हणजे विकसनशील शहर बनवण्याचं कामच काँग्रेसने केलं. ते आता पूर्णपणे विकसित करण्यासाठी देखील काँग्रेस याच्यामध्ये काम करेल. जी विश्वासार्हता भारतीय जनता पार्टीची शहरामध्ये आहे ती काही फारशी अलबेल नाही, लक्षात घ्या. कारण काल याच्यासाठी उदाहरण असं आहे की काल जे अजित पवार यांनी जे भाषण केलं प्रचार सभेचं, त्या प्रचार सभेमध्ये भारतीय जनता पार्टीने काय कामं केली आहेत किंवा ते कशा पद्धतीने इथला कारभार हाकतायत हे अजितदादांनीच या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अजितदादांनीच यांचा पडदा पूर्णपणे फाश केलेला आहे, हे प्रथम मी सांगतो. आणि राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर अतिशय चांगल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत आणि नवीन तरुणांची फळी घेऊन काँग्रेस पक्ष खालच्या लेवलला काम करतोय आणि या आगामी काळामध्ये निश्चित जे मागचे जे काही तुम्ही म्हटलं की जो झिरोवरून पुढे जाणार का, तर मी निश्चित तुम्हाला आश्वासित करतो काँग्रेस यावेळी महानगरपालिकेमध्ये असेल. ते संख्याबळ काय ते आपण रिझल्ट लागल्यावर पाहू. नक्कीच. खरं म्हणजे तुमचे तिघांचे मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही ती चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडलीत. खेळीमेळीची चर्चा झाली आणि मला एक असा, म्हणजे आता मी अगदी वाइंडअप करतोय, पण मला एवढंच म्हणायचं आहे की खरं तर मुळात आपल्याकडे म्हणजे बघा, म्हणजे कसं राजकारण चालतंय महाराष्ट्रामध्ये. आम्ही राज्यात एकत्र आहोत, तिथे मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं जण अगदी राज्यातल्या जनतेसमोर जातो आणि जेव्हा महापालिकेची निवडणूक लागते तेव्हा त्याच राज्यातला पिंपरी चिंचवडचा भाग हा असा काही वेगळा बनतो की तिथे मात्र आपण वेगळेच जणू कोणतरी आहोत आणि आता तुम्ही सत्तेत येणार की आम्ही सत्तेत येणार यासाठी भांडतो. मला आठवतंय फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे पहिल्यांदा सांगितलं होतं की मला आणि दादांना राजकारण खूप चांगलं कळतं आणि त्यामुळेच आम्ही निर्णय घेतलाय की आम्ही दोघंही वेगवेगळे लढणार, कारण त्याच्यामुळे तिसऱ्याचा फायदा होता कामा नये. आता प्रश्न हा पडलाय की इथं दोघं वेगवेगळे लढणार, तिसऱ्याचा फायदा होता कामा नये, मग दोघांपैकी एकाचाच फायदा होणार ना, मग दुसऱ्याचं काय, हाही प्रश्न उपस्थित होतो. याचा अर्थ जसं राज्यात तसंच पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये चित्र दिसणार का, की आता फक्त आपलं लढायला म्हणून वेगळं आणि पुन्हा एकत्र? खरं तर यामध्ये पिसला जातोय तो कार्यकर्ता. आत्ताच राजूभाऊंनी अतिशय उत्तम उदाहरण सांगितलं की जे आलेत आणि जे पूर्वाश्रमीचे भाजपचे आहेत त्यांच्यात फरक आहे. अर्थातच ज्यांना तिकीट मिळालं नाही ते निश्चितपणे इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करणार. याचाच अर्थ कार्यकर्ता इतका संभ्रमात आहे की सकाळी उठल्यानंतर त्याला फोन करावा लागतो तो पहिला आपला नेत्याला, काय की बाबा मी नेमकं घड्याळ हाती घेऊ, तुतारी हाती घेऊ, नेमकं काय करू जेणेकरून तो बॅच बिलला मला लावता येईल आणि घराबाहेर पडता येईल. खरं तर या सगळ्या मुद्द्यांवर राजू साहेबांना एक मुद्दा मांडायचा, तो फक्त मी त्यांच्याकडे जातो आणि मग मी शेवटाकडे येतो. आत्ता तुम्ही जे म्हटले की जे मूळ भाजपचे आणि जे आलेत, मी पुन्हा एकदा क्लिअर करतो की मूळ भाजपचं तर कुणीच गेलेलं नाही आणि जे काही भारतीय जनता पार्टीत लक्ष्मण भाऊ जगताप
यांचा प्रवेश झाल्यानंतर आलेत, ते सुद्धा आज 12 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीत आहेत आणि ते भाजपमय झालेत. म्हणजे ज्याला भाजपची सवय लागते तो भाजपमधून जाण्याचा प्रयत्न करत नाही किंवा जात नाही, हे मला सांगायचंय. आत्ता 4-5 महिन्यापूर्वी किंवा आत्ता या 2 महिन्यात किंवा जस्ट लेटेस्ट जे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीत आलेत, त्यांचं मला माहीत नाही ते किती दिवस टिकतील, राहतील की नाही राहतील हे मला माहीत नाही. जर ते आत्ता राहिले, टिकले, तर त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टी ही आवडायला लागेल आणि तेही हळूहळू भाजपवासीय होतील, हे मात्र नक्की. नक्कीच. एकंदरीत मला आता अगदी शेवटाकडे जाताना एवढंच म्हणायचंय. खरं तर आता पिंपरी चिंचवडमध्ये लवकरच म्हणजे अगदी 3 तारखेपासून प्रचाराचा धुरळा उडेल, उमेदवार जाहीर होतील. प्रत्येकजण प्रचारामध्ये मी कसा पक्षाची एकनिष्ठ आहे आणि मी कसं काम करू शकतो हे सांगायला रस्त्यावर उतरेल, जनतेला ऐकवेल, विकास विजन सगळ्या गोष्टी होतील. पण जनता केंद्रबिंदू ठेवून जो काम करेल निश्चितच त्याच्याच पदरात जनता मतदान टाकेल किंवा मत टाकेल. पण अर्थात मला इतकंच म्हणायचंय, आता प्रश्न पडलाय पिंपरी चिंचवडकरांना की मुळात पिंपरी चिंचवडचा धुरंधर कोण? पुन्हा एकदा भाजपचा आदेश का राष्ट्रवादी पुन्हा का आणखी कोणीतरी तिसरंच? अर्थात पिंपरी चिंचवडचा धुरंधर कोण हे जनताच ठरवेल. कारण की पिंपरी चिंचवडमध्ये आत्तापर्यंत ज्या काही आपण निवडणुका पाहिल्यात त्याची सगळी सूत्र हातात आहेत ती पिंपरी चिंचवडकरांच्याच. त्यामुळं खऱ्या अर्थानं धुरंधर कोण असेल तर ती जनता, बाकी कोणीही नाही. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं.